सामाजिक वनीकरण विभाग यांच्या अंतर्गत राष्ट्रीय हरित सेनेचा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम आपल्या साक्री तालुक्याचे वनाधिकारी जे आहेत माननीय मच्छिंद्रजी बच्छाव साहेब, तसंच आपल्या साक्री तालुक्यातीलच सहाय्यक वनरक्षक ज्या आहेत माननीय श्रीमती सोनल मगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा आपण हा कार्यक्रम जो आहे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाचा उद्देश एकच आहे, वृक्षांचं संवर्धन झालं पाहिजे, वृक्षांचं संगोपन झालं पाहिजे आणि ती जी भावना आहे ती भावना लहानपणापासून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी रुजली पाहिजे। वृक्षांचं जे महत्व आहे हे महत्व आपल्या जीवनामध्ये किती आहे हे विद्यार्थ्यांना सांगण्याची गरज नाही, कारण विद्यार्थी त्या संवर्धनाशी त्या जनजागृतीशी या ठिकाणी प्रामाणिकपणे जोडलेले आहेत। कारण आपण आपल्या विद्यालयाचा परिसर जेव्हा पाहतो आणि या परिसरामध्ये फुललेली जी काही झाडं या ठिकाणी पाहतो, आपण जी लावलेली झाडं पाहतो, ती झाडं जगवलेली आपण पाहतो, तर त्यावेळेला निश्चितच तुमचं जे कर्तृत्व आहे, तुम्ही जी काही केलेली मेहनत आहे, ती मेहनत या वृक्षांच्या स्वरूपामध्ये आपल्याला या पटांगणावर या मैदानामध्ये दिसते। ही वृक्ष जी आहेत, ही वृक्ष आपल्याला ज्या पद्धतीने फळं देतात, फुलं देतात, वनस्पती औषधं या ठिकाणी देतात, तसंच ही वृक्ष आपल्याला मोठ्या प्रमाणात प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन पण या ठिकाणी देतात। हा जो प्राणवायू आहे, हा प्राणवायू आपल्याला जगण्यासाठी किती या ठिकाणी आवश्यक आहे हे सांगण्याची आपल्याला गरज नाही। आता तुम्ही ज्या पटांगणावर या ठिकाणी बसलेले आहात, या पटांगणावर मार्च महिन्याचं कडक ऊन जे आहे, कडक ऊन या ठिकाणी तुम्ही सोसत आहात। या कडक उन्हाला जर आपल्याला कमी करायचं असेल, म्हणजे पृथ्वीवर असणारा जो काही तापमान आहे, या तापमानाला आपल्याला कमी करायचं असेल, तर निश्चितपणे त्या ठिकाणी आपले जे मित्र आहेत म्हणजे वृक्ष, हे वृक्ष आपल्याला या ठिकाणी साथ देतील। या वृक्षांची लागवड आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाची या ठिकाणी ठरते, कारण या वृक्षांच्या मुळेच आपल्याला या ठिकाणी पर्जन्य म्हणजे पाऊस जो आहे तो पाऊस या ठिकाणी मिळतो। हे पाणी आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचं आहे हे सांगण्याची गरज नाही, कारण पाणी जसं आपल्याला पिण्यासाठी लागतं, ते पाणी आपल्याला शेतीसाठी पण लागतं, ते पाणी जनावरांसाठी लागतं, विविध कारखानदारी व्यवसाय उद्योग यांच्यासाठी या पाण्याची आवश्यकता आहे। आणि जर आपण असा विचार केला की आपल्या भारतामध्ये हे जीवन जगण्याच्या संदर्भात या ठिकाणी उद्भवतील, आणि म्हणून वृक्षांची साथ, वृक्षांची जी मैत्री आहे, ही मैत्री आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी आवश्यक आहे। हे वृक्ष संवर्धन व्हावं, वृक्षांचं संगोपन व्हावं, वृक्षांच्या संदर्भात विद्यार्थ्यांची मैत्री असावी, यासाठी आपण या ठिकाणी रक्षाबंधनाच्या दिवशी सुद्धा एक कार्यक्रम आयोजित केलेला होता। मला माहित नाही की तुम्हाला आठवते की नाही, पण मला ते आठवत आहे। या वृक्षांना आपण या ठिकाणी राख्या बांधलेल्या होत्या। काही विद्यार्थ्यांना, काही विद्यार्थिनींना ते आठवत असेल। वृक्षांना आपण या ठिकाणी राख्या बांधल्या आणि त्या वृक्षांना आपण आपला मित्र, आपला भाऊ या ठिकाणी मानलं। त्यांचं संगोपन करण्याची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी आपण घेतली, आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतली, आणि त्याचबरोबर हरित सेनेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आपल्या विद्यालयामध्ये विविध स्पर्धा ज्या आहेत त्या विविध स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी इको क्लब हरित सेना 2025-26च्या माध्यमातून या ठिकाणी विविध स्पर्धेचं आयोजन सुद्धा या ठिकाणी केलं। या ठिकाणी या मच्छिंद्र साहेब बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम किंवा हे या ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धांचं या ठिकाणी नियोजन आपण आपल्या विद्यालयामध्ये केलं। आपण या ठिकाणी यांच्याच मार्गदर्शनाखाली वृक्षदिंडी जी आहे, या वृक्षदिंडीचं नियोजन सुद्धा आपण या ठिकाणी केलं होतं। सर्वांना या ठिकाणी आठवत असेल, मुलांनी या ठिकाणी छानपैकी पालखी सजवून आणलेली होती। त्या पालखीमध्ये आपण या ठिकाणी बरेचसे वृक्ष जे आहेत, छोटी छोटी रोपं जी आहेत ती रोपं सजवून त्या ठिकाणी ठेवलेली होती। पाचवीच्या आमच्या मुली या ठिकाणी सुंदर असा वेशभूषा त्या ठिकाणी करून आलेल्या होत्या। अंगणवाडी सेविका असतील, प्राथमिक शाळेचे शिक्षक असतील, आपण सर्वजण या ठिकाणी होतो, आणि यांच्या माध्यमातून आपण वृक्षदिंडी जी आहे ती शाळेपासून गावापर्यंत त्या ठिकाणी नेली। एक प्रकारचं महत्व पटावं यासाठी आपण ही वृक्षदिंडी काढलेली होती। असं आपल्याला समाजामध्ये असा कोणताही व्यक्ती नसेल की त्याला त्या वृक्षाचं महत्व नाही किंवा महत्व त्या ठिकाणी माहित नाही। ते महत्व माहित आहे, वृक्ष आपल्याला काय देतात, त्याची आपल्या जीवनामध्ये असणारी गरज हे सर्वांना या ठिकाणी माहित आहे। पण त्या वृक्षांची लागवड करणं, त्यांचं संगोपन करणं, या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींच्या मध्ये आपण कुठेतरी मागे पडतो। याच्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे, आणि निश्चितच हे काम पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या शाळेमध्ये, आपल्या विद्यालयामध्ये या ठिकाणी इको क्लबची स्थापना जी आहे, इको क्लबची स्थापना या ठिकाणी केलेली आहे।
आणि या इको क्लबच्या स्थापनेमधून ज्या विविध स्पर्धा या ठिकाणी घेतल्या तर त्या स्पर्धेच्या विजेत्या विद्यार्थ्यांचं जे काही अभिनंदन आहे ते अभिनंदन आपण या ठिकाणी करणारच आहोत. पण त्याचबरोबर आपण त्यांना या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन त्यांचं या ठिकाणी कौतुक सुद्धा करणार आहोत. या ठिकाणी मी आपल्या विद्यालयाचे प्राचार्य माननीय दादासाहेब पेंढारे सर यांना अशी विनंती करेन की त्यांनी या विविध स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थी तसंच या ठिकाणी विजेते विद्यार्थी यांचं या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन कौतुक करायचं आहे. सर्वप्रथम मी या ठिकाणी इयत्ता 9वी मधून चेतना नितीन शेलार या विद्यार्थिनीला या ठिकाणी व्यासपीठावर बोलवतो. हरित सेनेच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी काही व्हिडिओ बनवलेले होते आणि ते व्हिडिओ आपण युट्यूबच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपण सोशल मीडियाला टाकलेले होते. त्याच्यामध्ये आपल्या विद्यालयाची 9वीची विद्यार्थिनी होती चेतना आणि या ठिकाणी 9वीचा विद्यार्थी होता सौरव. यांनी उत्कृष्ट पद्धतीने वृक्षांचं जे महत्व आहे हे महत्व त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं आणि तो व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ खूप त्या ठिकाणी व्हायरल झालेला आहे. आपल्या महाराष्ट्रभर त्या ठिकाणी तो व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एवढा व्हायरल झालेला आहे की त्या व्हिडिओमुळे आपल्या शाळेचं जे नाव आहे हे काही मोजक्या शाळांच्या मध्ये या ठिकाणी धुळे स्तरावर या ठिकाणी आलेलं आहे. ही एक अभिमानास्पद बाब जी आहे बाब आपल्या या ठिकाणी विद्यालयाची आहे. याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. म्हणजे वृक्षांचं संवर्धन, संगोपन, संरक्षण कसं केलं पाहिजे हे आपल्या विद्यार्थ्यांच्या मार्फत या ठिकाणी समाजाला ज्यावेळेला समजतं त्यावेळेला निश्चितच त्या विद्यार्थ्यांचं तर यश त्याच्या मागे आहेच, पण इथे बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं, सर्व शिक्षकांचं पण यश त्याच्या मागे आहे की त्यांनी या ठिकाणी ही जी काही कला आहे किंवा हे जे काही गुण आहेत हे गुण विद्यार्थ्यांच्या मध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून वृक्ष जे आहे त्या वृक्षांची लागवड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केली जाते. ठिकाणी दिसते त्यांचं संगोपन आपण केलेलं आहे, त्यांचं संरक्षण आपण केलेलं आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये तापमानामध्ये या ठिकाणी फरक आपल्याला जाणवेल.